मंदिराला आलेला आहोत। हा जो मंदिर आहे भगवान विष्णूला समर्पित आहे। रंगनाथ म्हणजेच भगवान विष्णू। जसे देवीचे 52 शक्तिपीठ आहेत तसे भगवान विष्णूचे 108 महत्त्वाचे स्थान आहेत। त्यातला हा सर्वात महत्त्वाचा आणि भगवान विष्णू हे स्वतः पहिल्यांदा इथं प्रकट झाले असं हे इथं एक आख्यायिका आहे। हा जो मंदिर आहे जगातील सर्वात मोठा क्रियाशील मंदिर आहे। क्रियाशील म्हणजे जिथं नित्य पूजा पाठ अर्चना होतो। हा मंदिर 156 एकरामध्ये विस्तारलेला आहे आणि जगातील सर्वात मोठं क्रियाशील मंदिर आहे। दुसरा एक जो मंदिर आहे जगातील मोठा कंबोडियातला जो अंकोरवाटचा जो मंदिर आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मंदिर तो अंकोरवाटचं मंदिर आहे। पण तिथं पूजापाठ अर्चना काही होत नसतात। तिथं ब्रह्मा विष्णू महेश आहेत पण तिथं काही पूजापाठ होत नसतो। इथला जो मंदिर आहे इथं नित्य पूजापाठ अर्चना होतो। क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रियाशील असलेला हा सर्वात मोठा मंदिर आहे। इथं आपण 2.5 तास 2 तास वेळ आहे, 2 ते 2.5 तास। आता वाजले किती? 11:15 वाजले। सर्वांनी फिरून 1 वाजता पुन्हा पार्किंगच्या इथं यायचं आहे। तिथून आपण पुढं जाऊन जेवण करून आपण मदुरईला जाणार आहोत। रंगनाथ मंदिर भगवान विष्णूला समर्पित हा मंदिर आहे। भगवान विष्णू हे इथं झोपेच्या म्हणजे शयन अवस्थेत आहेत आणि इथं रामानुजाचार्य जसे आदि शंकराचार्य शैव संप्रदायाचे हिंदू संप्रदायाचा प्रचार केलेले आहेत। आद्य जगद्गुरु शंकराचार्य ते शैव संप्रदायाचे होते। तसेच श्री रामानुजाचार्य स्वामी जे आहेत ते वैष्णव संप्रदायाचे प्रचारक होते। हा जो मंदिर आहे साधारण 1000 ते 1100 वर्षापूर्वीचा मंदिर आहे। ते शंकराचार्य वैष्णव रामानुजाचार्य हे देखील साधारण त्यांचं 1100 वर्षापूर्वीचा जन्म आहे। त्यांच्या वयाच्या साधारण 120 वर्षानंतर भगवान विष्णूच्या आज्ञेने त्यांनी देहत्याग केलेला आहे। पण त्यांचं असं मानणं आहे की ते अजूनही आजही समाधी अवस्थेत आहेत। त्यांचं जो शरीर आहे मम्मीच्या रूपात आहे, त्याला नित्य कापूर चंदनाचा लेप वगैरे लावलेला जातो। ते पण मंदिर आतमध्ये आहे। सर्वांनी दर्शन करून घ्या। हा, त्यांचा जो शरीर आहे म्हणजे समाधी अवस्थेत जरी असलं तरी शरीर ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांचे नख केस वगैरे ते वाढत जातात। जे गोव्यामध्ये मम्मी आहे त्याच्यामध्ये केमिकल यूज केलेलं असतं। हा, इथं कुठल्याही प्रकारचा केमिकलचा वापर केलेला जात नाही। प्युअर कापूर केसर आणि चंदनचा लेप लावलेला जातो। शरीराला पूर्ण चंदन आहे। चला जागृत देवस्थान आहे। भगवान विष्णू स्वतः इथं प्रकट झालेले पुन्हा दाखव। हा